नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. नवीन वर्ष आपल्यासाठी नवी उमेद, नवी सुरुवात, नवी ऊर्जा घेऊन येतं. आणि यावर्षी खास गोष्ट म्हणजे नवीन वर्षाचा पहिला दिवस गुरुवारी आला आहे. गुरुवार हा दिवस देवगुरु बृहस्पतीचा म्हणजे भगवान विष्णूचा आणि माता लक्ष्मीचा मानला जातो. अशा शुभ दिवशी जर आपण काही खास गोष्टी केल्या तर संपूर्ण वर्ष घरात सुख, समाधान आणि समृद्धी टिकून राहते, असं आपल्या शास्त्रात सांगितलं आहे. नवीन वर्षाची सुरुवात गुरुवारी होत असल्यामुळे स्वामी भक्तांमध्ये आनंदाचं वातावरण पसरलेलं आहे. या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजे गुरुवारी घरात लक्ष्मी येण्यासाठी काय करावं, याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी सकाळी सुरुवात ही खूप महत्त्वाची असते. सकाळी शक्यतो लवकर उठावे. उठल्यावर सर्वप्रथम मनात देवाचं स्मरण करावं आणि घरात सकारात्मक शब्द बोला. आणि आंघोळ करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं मीठ आणि गंगाजल अवश्य टाका. यामुळे आपल्या शरीरात जी नकारात्मक शक्ती असते ती सर्व निघून जाते आणि आपल्या मनामध्ये सकारात्मक विचार येतात. गुरुवारी पिवळा रंग शुभ मानला जातो, म्हणून शक्य असेल तर पिवळे कपडे घाला किंवा घरात पिवळ्या फुलांची सजावट देखील करा. यानंतर घर स्वच्छ करा. विशेष म्हणजे मुख्य दरवाजा असतो तो आपला सर्वप्रथम स्वच्छ करून घ्या, कारण लक्ष्मी घरात मुख्य दरवाजातूनच प्रवेश करते. त्यामुळे दरवाजाजवळ असणारा कचरा, जुने जोडे, फुटलेल्या वस्तू ठेवू नयेत. मुख्य दरवाजावर हळदी कुंकवाचा छोटासा टिपका आणि शक्य असल्यास आंब्याचं तोरण लावा. नवीन वर्ष म्हणजे नवी सुरुवात. जसं आपण नवीन वर्षात जुने कपडे, जुने कागद, न वापरणाऱ्या वस्तू घरातून काढून टाकतो, तसंच जुनी नकारात्मक ऊर्जा देखील घरातून बाहेर काढण्यासाठी आपण सर्वजण कोणते ना कोणते तरी उपाय करत असतो. साठीच एक खास उपाय मी तुम्हाला सांगणार आहे, ती म्हणजे काळी मिरी. घरावर आलेली नकारात्मक ऊर्जा या काळी मिरीत साठवलेली असते. म्हणून नवीन वर्षाच्या आधी किंवा पहिल्या दिवशी ती काळी मिरी उतरवून टाकली जाते. ती कशी उतरून टाकायची, त्याचे उपाय कोणते करायचे, हे सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सगळ्यात आधी मानसिक पातळीवर काय होतं ते पाहूया. जेव्हा आपण जाणीवपूर्वक आता जुनी नकारात्मकता काढून टाकतो असा विचार करतो, तेव्हा मन हलकं होतं. घरात एक वेगळी स्वच्छ सकारात्मक भावना तयार होते. आणि मित्रांनो, मन शांत असेल तर घर आपोआप शांत होतं. आता ऊर्जेच्या दृष्टीने पाहिलं तर काळी मिरी घरावर आलेली नकारात्मक ऊर्जा स्वतःच सामावून घेत असते असं म्हटलं जातं. म्हणूनच ती घरात ठेवू नये, देवघरात ठेवू नये आणि पुन्हा वापरूसुद्धा नये. ती शक्यतो घराच्या बाहेर, रस्त्यावर, ओसाड जागी किंवा झाडाखाली टाकावे. असं केल्याने जुनी अडथळ्यांची ऊर्जा घरातून बाहेर जाते आणि नवीन वर्षात नवीन सकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करते असं म्हटलं जातं. अनेक लोक असा अनुभव सांगतात की काळी मिरी उतरवल्यानंतर घरातले वाद कमी होतात, कामातले अडथळे कमी होतात आणि मन जास्त शांत वाटू लागतं. आता एक गोष्ट स्पष्ट करते, हा उपाय जादू किंवा अंधश्रद्धा म्हणून नाही, तर परंपरा आणि मानसिक शुद्धीकरण व्हावा म्हणून करावा. कारण जर घर अस्वच्छ असेल, मनात सतत नकारात्मक विचार येत असतील आणि नात्यांमध्ये तणाव असेल, तर फक्त काळी मिरी उतरवून सगळं आपोआप बदलत नाही. पण हा उपाय आपल्याला एक संकेत देतो, आता बदल घडवायचा आहे. नवीन वर्षात जुने राग, जुने वाद, जुनी निराशा हे सगळं मागं टाकायचं आहे. म्हणूनच काळी मिरी उतरवताना घरातील प्रत्येकावरून, प्रत्येक खोलीतून काळी मिरी ही आपल्याला उतरवताना घरातील प्रत्येक व्यक्तीच्या कपाळावरून ही काळी मिरी उतरवताना असे मनामध्ये म्हणायचे आहे की या घरातून सर्व नकारात्मक बाहेर जाऊ दे आणि सकारात्मक समाधान, लक्ष्मी घरात येऊ दे. आणि सर्व खोल्यांमधून सुद्धा हातामध्ये घेऊन फिरायचं आहे, हळूहळू फिरायचं आहे आणि मनात म्हणायचं आहे, या घरातली सर्व नकारात्मक शक्ती बाहेर जाऊ दे आणि सकारात्मक ऊर्जा, समाधान, लक्ष्मी ही घरात येऊ दे. आणखी एक गोष्ट म्हणजे काळी मिरी उतरवल्यानंतर त्या दिवशी घर स्वच्छ ठेवा. मुख्य दारासमोर रांगोळी अवश्य काढा आणि संध्याकाळी उंबरठ्यावर स्वस्तिक काढा आणि तुपाचा दिवा देखील लावा. हे सगळे मिळून घरात सकारात्मक वातावरण तयार करतं. तर मैत्रिणींनो, लक्ष्मी, सुख, शांती ही बाहेरून आणायची गोष्ट नाही, ती आधी आपल्या विचारात यायला हवी. काळी मिरी उतरवणं हा फक्त एक निमित्त आहे, मन आणि घर स्वच्छ करण्याचं. नवीन वर्षात घर स्वच्छ ठेवा, मन स्वच्छ ठेवा आणि नात्यात प्रेम ठेवा. मग बघा, सकारात्मक बदल नक्की होतील. आपल्या परंपरेनुसार काळी मिरी घरावर आलेली नकारात्मक ऊर्जा स्वतःच शोषून घेते.
वर्षभर जमा झालेली वाईट नजर, मत्सर, अडथळे हे सगळं त्या मिरीत साठलेलं असतं. नवीन वर्षाच्या आधी ती मिरी घराबाहेर टाकली की जुनी नकारात्मकता बाहेर जाते आणि घरात नवीन सकारात्मक ऊर्जा येते. म्हणूनच ती मिरी घरात ठेवू नये आणि पुन्हा वापरूसुद्धा नये. तसेच उंबरठ्याला हळदीचं लेपन करा आणि त्याच्या दोन्ही बाजूला लक्ष्मीचे पावले काढा आणि उंबरठ्याच्या मध्यभागी स्वस्तिक काढून त्याला हळदी-कुंकू पूजा आणि उंबरठ्याच्या बाहेर देखील हळद कुंकू हे तिन्ही एकत्रित करून थोडे प्रमाणात ठेवा. म्हणजे आपल्या घरामध्ये अन्नधान्याची कमतरता कधीही भासत नाही. अन्नधान्याची कमतरता आपल्याला कधीच भासून देणार नाही. लक्ष्मी मातेचा प्रवेश आपल्या घरात होतो आणि आपल्या घरामध्ये बरकत येते. लक्ष्मी माता आपल्यावर सदैव प्रसन्न राहते. नवीन वर्षाच्या दिवशी हे उपाय सांगितले तुम्ही अवश्य करा आणि तुमच्यात बदल झालेला नक्की पहा. नवीन वर्ष हे तुम्हा सर्वांना सुखसमाधानाचे, आनंदाचे आणि ऐश्वर्याचे भरभराटीचे जावो. नवीन वर्षाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय हे नक्की लिहा. सर्वांना श्री स्वामी समर्थ. बाळूमामाच्या नावानं चांग भलं, बाळूमामाच्या नावानं चांग भलं, बाळूमामाच्या नावानं चांग भलं.